एकलरेट कामगार केंद्रात कवी संमेलन। कामगार कल्याण मंडळाच्या एकलरेट असलेले केंद्रातर्फे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत कामगारांसाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक विद्युत केंद्रातील वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक राजू आटरीकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश गायकवाड हे होते। कार्यक्रमाची सुरुवात नंदकुमार मोरे यांच्या मी कोणाला कळलो नाही या धडाकेबाद काव्य रचनेने झाली। गुणवंत कामगार योगेश कापडनीस यांनी वाटतंय बघा मला फिरून जुनेच वर्ष यावे अन पशु बनलेले माणसं पुन्हा माणसं व्हावेत या मानवतेवर कविता सादर केली। विनोद साबे यांनी पर्यावरण तर शशिकांत पवार यांनी कामगारांच्या व्यथा कवितेतून मांडल्या। राजू अटरीकर यांनी फुलराणी कवितेतून प्रेम कविता सादर करून सर्वांच्या मनातले प्रेम जागृत केले। राजेंद्र सोनवणे यांनी खाजगीकरण तर जगन्नाथ पाटील यांनी अहिराणी चारोळ्या सादर केल्या। तसेच प्रसिद्ध व ज्येष्ठ कामगार कवी अशोक भालेराव यांनी माळेतले मणी ही कविता तसेच विविध वात्रटिका व चारोळीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। कामगार भूषण रामचंद्र शिंदे यांनी माझी माय या कवितेतून आईची माया काय असते ते सांगितलेत। विकास गोडसे यांनी वात्रटिका सादर केली। कलावंत शरदचंद्र खैरनार यांनी दंतपुराणाची कथा ऐकली। सूर जाधव यांनी उशान केली दशा तसेच सुभाष उमरकर यांनी शेतकरी ह्या काव्य रचनेतून शेतकऱ्याची व्यथा मांडली। तर शेवटी राजेंद्र वाघ यांनी आपल्या यात्रा या कवितेतून सर्वांच्या डोळ्यासमोर यात्रेची चित्र उभे करून गावाकडच्या यात्रेची आठवण करून दिली। या कार्यक्रमात नाशिक विद्युत केंद्रातील तसेच दर्क इंडिया कंपनीतील कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण केंद्र एकलरेचे संचालक भरत बोरसे तर सूत्रसंचालन अशोक भालेराव यांनी तसेच आभार केंद्र संचालक संदीप चव्हाण यांनी केले। AMP न्यूज नाशिक। AMP चॅनलला सबस्क्राईब करा।